तुम्हारे
गेंदा थोड़ा रमारस क्या माझाच नाही चांगला तुमचा थोडं थोडं हॅलो राम कृष्ण हरि
पुत्रामुखी बोलवणे श्रुती महिसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वह्या ठेवणे कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निरामणे संगेची तरणे दीन उद्धरणे नबल कोण नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी योन्त प्रविक्ष मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयति खिलशक्तिधरं स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं कुण्डलिकाय धातुमणि प्रियं समागत्य तिष्ठं समानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो प्रथम नवन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास दुकाज यांचे केले स्मरण होय सकळ वितेचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू हो दुःख हारी तुझ विन शंभो मद कोण तारी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सेवक झालो माझ्याकडे पण सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे विठ्ठल महिसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता प्रतिपादित केलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्वबंदे महाराष्ट्र भूषण वैराग्याच्या कलशस्थानी विराजमान असणारे नवे नवे वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कलशस्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि या तुकोबारायांचे पट्ट शिष्य श्रीमंत श्री निळोबाराय यांचा चार चरणाचा अभंग विठ्ठल संत संगतीचं महत्व प्रतिपादित करतात बरं का ऐका या अभंगाचा आशय सांगताना महाराज म्हणतात की या जगामध्ये संतांच्या संगतीत जो जातो त्याचा उद्धार हा निश्चित आहे बरं का कारण संत येतातच जगाच्या उद्धारासाठी बरं का महाराज सांगतात अवतार तुम्हा उद्धराया कारण उद्धराया जन जीवा या ज्ञान संतांच्या सोबत गेला की त्याचा उद्धार निश्चित आहे महाराज मग तो जड असो
जीव असो चेतन असो संतांच्या संगतीत कुणीही गेला तरी त्याचा उद्धार निश्चित आहे. महाराज सांगतात ज्ञानोबा यांच्या संगतीत निर्बुद्ध रेडा गेला. परिणाम काय झाला? महिषी पुत्रामुखी बोलवणे श्रुती. एवढंच नाही महाराज, जड असणारी भिंतही ज्ञानोबारायांनी चालवली. पहा, चालवणे भिंती बैसोनिया. सामान्य महिमा नसतो संताचा महाराज. नोहे हा सामान्य महिमा संताचा. नामदेवरायांचा दाखला देताना महाराज म्हणतात नामदेवरायांच्या हातून देव जेवला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. देव जेवला नाही, आपण ज्याला दगडाचा देव म्हणतो महाराज, ती मूर्ती नामदेव महाराजांच्या हाताने नैवेद्य भक्षण करत होती. बरा, खूप आश्चर्य. मी अभंगात पुढे बोलून जाणार आहे ऐका. 13 दिवस ज्या वह्या पाण्यामध्ये बुडवल्या गेल्या, 13व्या दिवशी आहे अशा वह्या कोरड्या पाण्याबाहेर आल्या. हा तुकोबारायांचा अधिकार या ठिकाणी प्रतिपादन करतात. उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या अथवा ठेविल्या कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. महाराज सांगतात 3 या ठिकाणी तुम्ही आम्ही आपला जर उद्धार व्हायचा असेल तर संतांच्या संगतीत गेला तर त्याचा उद्धार होतो. यात नवल वाटत नाही. मग नवल कशात वाटतं याचं दिग्दर्शन आपण अभंगात बघूया. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीच्या निमित्तानं या ठिकाणी शिक्षक विद्यार्थी कीर्तन महोत्सव आपल्या या दादा पाटील विद्यालयामध्ये संपन्न होतोय. खरं सांगायचं म्हणलं तर आषाढी वारीच्या मुहूर्तावर हा कीर्तन सोहळा सर हे अतिशय अशक्य गोष्ट आहे बरं का. कारण आम्हा कलाकारांसाठी इथं येणं वारीतून थोडंसं अवघडच जाते. पण तरीही या शाळेचं या विद्यालयाचं काहीतरी आम्ही देणं लागतो म्हणून या ठिकाणी आम्हाला यावं लागतं बरं का. आणि त्याच न्यायानं या ठिकाणी येण्याचा योग आज मागच्याही वर्षी सेवा करण्याचा योग आला आणि याही वर्षी तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळं परदेशी सरांनी मला फोन केला होता, नगरकर सरांनी फोन केला होता की या ठिकाणी सेवा करावी लागते. तसं पाहता तुकोबारायांच्या सोहळ्याबरोबर मी चालतोय. पण असं म्हणतात ना की गुरुजनांची आज्ञा मोडायची नसते बुवा, म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला बरं का. असो, सेवेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलायत. अतिशय सुंदर देदीप्यमान सोहळा या ठिकाणी होतोय आणि या सोहळ्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी कलाकार असतील आणि सगळे विद्यार्थीच आहेत बरं का विद्यालयातले. ही महत्वाची बाब आहे बरं का. या सगळ्यांचं आता हे दिसायला तुम्हाला खूप लहान पोरं दिसत आहेत बरं का सर, हे खूप लहान दिसत आहेत. पण तुम्ही यांचा जर बाहेर पराक्रम बघितला ना, मुद्दामून पराक्रम म्हणतोय हा पराक्रम, मी कला म्हणतोय, मी लीला नाही म्हणत. हा, कला वेगळी आणि लीला वेगळी. हा, यांची कला जर बाहेर बघितली ना तर खरंच तुमचे डोळे भारावून जातील की हे आमच्या कॉलेजमधले विद्यार्थी आहेत बरं का. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या. एक लक्षात ठेवा, आपल्या टाळ्याला कुठेही टोल नाका नाहीये. काय तुम्हाला कुठं काय काय तुम्हाला पैसे द्यायचे काय करायचे, एक हात घ्यायचा आणि दुसऱ्या हातावर आपटायचा, एवढंच काम. जोरात वाज बाबा. असं वाटतंय मरावं तुमच्या पोटाला. सगळ्यांचं या ठिकाणी विशेषतः कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय आपल्या बोटांच्या जादूने अख्ख्या महाराष्ट्रावर छाप पाडली, आमचे जिवलग मित्र ज्यांचं पंढरपूरमध्ये गुरुवर्य जोगदंड महाराज यांच्याकडे शिक्षण झालं, आदरणीय आमचे तेजसदादा काळे. आता नाव घेतलं की तुम्ही टाळी वाजवा थोड्या वेळ. कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थितीत विशेष म्हणजे आपल्या कॉलेजमधले विद्यार्थी आहेत बरं का सगळे. आता मी सांगतोय. त्याचनंतर या ठिकाणी गोड गाई चाल ज्यांनी गायली, गान गोगिळा महाराष्ट्रात आवाजाने आपल्या भुरळ पाडली बरं का त्यांनी सुद्धा. माझे जिवलग मित्र सगळ्यांच्या परिचित आहेत. कारण राम महाराजांचा आवाज म्हणलं की कर्जत तालुक्याचं नाव आपोआप शिकेला जाऊन पोचतं बरं का. आदरणीय राम महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. राम महाराजांना ऐकायचं असेल ना तुम्ही खरंच यूट्यूब इंस्टाग्राम बघा, राम महाराजांचा आवाज काय हे तुम्हाला कळेल. खरंच आता वारीचा पिरियड आहे, आवाज बसलेला आहे, त्यामुळं चला असू द्या त्यांची उपस्थिती आहे. तसंच आमचे सगळ्या क्षेत्रात
नावाजलेले कीर्तनकार, तसेच यूट्यूब सगळ्याच माध्यमातून आपल्या गोड बोलीच्या माध्यमातून आमचे आदरणीय काकडे महाराज हे उपस्थित आहेत. तसेच आमचे मी ज्यावेळेस लहान होतो सुरुवातीला शिकायला आदरणीय गुरुवारे गदादे महाराजांकडे जात होतो, त्यावेळेस शिबिरामध्ये आम्हाला चाली म्हणायला शिकवायचे, कधी कधी यायचे चाली म्हणायला शिकवायचे आदरणीय बेदरे महाराज, त्यांची उपस्थिती आहे. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आदरणीय नवनाथ महाराज मंडलिक यांची उपस्थिती आहे. आदरणीय युवा कीर्तनकार ज्यांचं त्या ठिकाणी 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे, आदरणीय संतोषजी महाराज देवकाते यांची उपस्थिती आहे. आदरणीय विनेकरी बाबा आहेत, तसंच आमचे भोसले सर आहेत, आमचे शेंडे सर आहेत, तसंच दांडे सर आहेत. आमच्या आई असतील, सगळ्यात जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, सखूबाई, परत त्या दुसऱ्या आई असतील. अजून कोण राहिलं? मुक्ताबाई राहिल्या. आणि अजून एक काय कधी सांगा तुम्ही? हां, बहिणाबाई राहिल्या. वा वा, सगळ्यात झालं बरं का. आता त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सर सांगू, इथं उभा राहायचं म्हणलं तर भाग्य लागतं बरं का. इथं उभा राहायचं म्हणलं तर भाग्य लागतं. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, इथं समोर बसायचं म्हणलं तरी भाग्य लागतं बरं का. असो सगळे भाग्याचे. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे नामांकित मृदंगाचार्य सौरभ दादा खामगळही आहेत. तसंच आपल्या बोटाच्या जादूने ज्यांनी महाराष्ट्राला वेळ लावले आमचे प्रमोद दादा पालवेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच आज बघितलं तर आहे ना, कीर्तनकारच मला वाटतंय कमी आहेत, नाही तर पाकवाजेला येत संघ 2-3 कीर्तनं झाली असती मला. आमचे ज्यांच्याकडं मी शिकलो, ज्यांच्याकडून पहिल्यापासून आम्हाला शिकण्याचं बाळकडू मिळालं, आदरणीय गदादे महाराजांचे चिरंजीव आदरणीय युवा कीर्तनकार हरिभक्त परायण औदुंबर महाराज गदादे सगळ्यांना परिचित आहेत, तेही उपस्थित आहेत. फक्त एवढंच की वाघाने आज कपडे घातले नाहीत. असो तसेच मृदंग सम्राट सर्वेश्वर महाराज गदादे यांची या ठिकाणी उपस्थिती आहेत. माझे ज्येष्ठ बंधू मृदंगाचार्य हरिभक्त परायण नवनाथ महाराज हरिहर हे उपस्थित आहेत. आमच्या सगळ्यांवर ज्यांचा प्रेमाचा हात असतो, मोठ्या भावाप्रमाणे जे आम्हाला जीव लावतात, आमचे राम महाराज लाहोर यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. तसंच आता युवा कीर्तनकार म्हणून जे खूप आता सध्या प्रचलित होत आहेत, हरिभक्त परायण यश महाराज पालवे यांची उपस्थिती आहे. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे सुंदर साऊंड सिस्टम, काय नाव आहे सिस्टमचं? बन्सी साऊंड सिस्टम. एकदा जोरदार टाळी वाजवा सिस्टमसाठी. गोड सिस्टम. आणि विशेष म्हणजे आपल्याला सगळ्याला पुन्हा पुन्हा मला पाहायला मिळेल आमचा जिवलग मित्र बरं का, म्हणजे माझा वर्ग मित्र कोमल फोटो स्टुडिओ, सगळ्यांना माहिती आहे. हा माझा एकदम जिवलग जवळचा मित्र आहे बरं का. आता तुम्हाला फक्त मी महाराज म्हणून माहिती आहे, मित्र म्हणून त्याला सगळा माहिती आहे. आमचा आकाशदादा असेल, आकाशदादाची उपस्थिती या ठिकाणी आहे. गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे, तेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक. आता सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजन वर्ग समोर बसलायत. आता परिहाराला मी यासाठी वेळ घालवला कारण रात्री सरांनी तुम्हाला खूप चांगलं चिंतन सांगितलंय आणि मी तुम्हाला जास्त ज्ञान पाजणार कारण मलाच येत नाही. पहिली गोष्ट, मला जेवढं येत आहे तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही सगळे आलात. आदरणीय मला ज्यांना आईसारखं मी समजतो, आमच्या पवार मॅडम असतील, खूप जीवही लावतात आणि वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचं त्याही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आमचे परदेशी सर असतील, काळे सर असतील, आता सगळे सर सगळ्यांची नावं मला माहितीत. आणि आदरणीय बोळगे मामा पण बसलेत पहिल्यापासून बरं का, म्हणजे प्रॅक्टिकल करण्यापासून मामा समोर दिसतात. महाराज 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 बस. पण कीर्तन ऐकायचा पहिल्यांदा योग येतोय. ह्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. ऐका, या अभंगाची प्रस्तावना सांगताना सांगून जाईन. ऐका, ज्यावेळेस तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन झालं, तुकोबाराय निघून गेले. महाराज निघून गेले. निळोबाराय उपस्थित नव्हते त्या ठिकाणी आणि निळोबाराय उपस्थित नसल्यामुळं निळोबारायांना शोक अनावर झाला महाराज. आणि निळोबारायांनी 42 दिवसाचं धरणं धरलं. खूप छान पूर्वपीठिका अभंगाची मांडणार आहे. तुम्हाला मी तर विनोद वगैरे तुम्ही ऐकतच असताल, पण आपल्याला अध्यात्मही कळलं पाहिजे, अभंग तयार कसे होतात हे कळलं पाहिजे. निळोबाराय बसले धरणे धरायला महाराज. का? कारण तुकोबाराय न भेटता निघून गेलेत. निळोबारायांनी धरणं धरलं याचा अर्थ उपोषणाला बसलेत बरं का. आणि निळोबारायांचं उपोषण म्हणजे आताचं उपोषण नव्हतं सर. आताचं उपोषण म्हणजे सतरंजी खाली केळं सापडतात महाराज. निळोबारायांचं उपोषण म्हणजे आताची उपोषण सांगून जातो महाराज. सतरंजी खाली केळी सापडतात साली त्याच्या.
त्याच्यामुळे त्याची दखल नेते मंडळी घेत नाहीत महाराज. ऐकून जा. निळोबारायांनी उपोषण केलं आणि त्याची दखल पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने घेतली. याला उपोषण म्हणतात बरं. निळोबारायांनी उपोषण धरलं आणि पंढरीचा देव तिथं आला आणि निळोबारायांना म्हणतो, निळोबाराय अहो का बसलेत? निळोबाराय म्हणतात, कोण तू? देवाला. निळोबाराय देवाला म्हणतेत, आपल्याला नाही. देव म्हणजे राम्यागडी नाही, राम्या म्हणजे आपलं म्हणण्याचं आहे, तुम्ही ओढून घेऊ नका दोघं. देव म्हणजे कामावरचा गडी नाही आहे महाराज. तो मागं उभा राहिला आणि निळोबारायला म्हणतो, निळोबाराय का बसलाय तुम्ही? निळोबाराय म्हणले, कोण तू? कोण तू? देव स्वतः परिचय देतो बरं का. जगाचा मालक म्हणतात तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा मी आहे बरं का. निळोबाराय म्हणतात, नाही ओळखत देवाला, नाही ओळखत तुम्हाला, मग बसलाय कशासाठी? निळोबाराय सांगतात, तू कयाचा धावा करी, तू कयाचा धावा करी, तू कयाचा धावा करी, निळामणे आम्ही नवलखती देवा, तू कयाचा धावा करी, तू कयाचा धावा करी, कधी ऐकलं का तुम्ही बरं देवाला कोणता माणूस ओळखत नाही? हा, नास्तिक लोक जरी असले ना तरी देवाला ओळखतात महाराज. आणि निळोबाराय संत परंपरेमधलं एक खूप मोठं बहरलेलं फुल आहे महाराज. निळोबाराय म्हणजे असामान्य व्यक्तिमत्वातला संत वाङ्मयातले एक संत आहेत आणि निळोबाराय देवाला म्हणतात, देवा आम्ही तुला ओळखत नाही. उलट निळोबाराय म्हणतात, मी तुकयाचा धावा करतोय आणि तू इथं आलाच कशाला बुवा? तुला बोलवलं कोणी इथं? हा, निळोबाराय देवाला म्हणतात, देवा तुला इथं कोणी बोलवलंय बॉस सांग. आणि तुम्ही बघा बरं, एखाद्या आपण जर कार्यक्रमाला गेलो बिगर आमंत्रणाचं आणि एखादा माणूस आपल्याला म्हणला, तुला कोणी बोलावलं इथं, काय करता ना महाराज? हा, औदुंबर महाराज न बोलावता गेलाय आणि त्याला परत आपण म्हणलंय तू कशाला आला, तुला कोणी बोलावलंय? रागीन ना. देवाला नाही राग आला महाराज, देवाला नाही राग आला. निळोबारायला देव म्हणतात, देवा निळोबाराय मी आताच नाही आलो. निळोबाराय म्हणले, ग तुझा इतिहास माहिती आहे मला, प्रल्हादासाठी आलास तू, पण प्रल्हाद त्यावेळेस संकटात होता त्यामुळे स्तंभ फोडून आला. आता मला तसं काही संकट नाही, त्यामुळे तू आता इथं थांबला काय आणि नाही थांबला काय मला काही फरक पडत नाही. देव निघून गेले महाराज आणि त्या ठिकाणी निळोबाराय पुन्हा तुकोबारायांचा धावा करत बसले. निळोबारायांपुढं प्रश्न पडला की या ठिकाणी समाजामध्ये अनेक लोक बघायला मिळतात. प्रामुख्याने 4 वर्ग बघायला मिळतात. पामराय, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त 4 वर्ग निळोबारायांना पाहायला मिळले. निळोबाराय म्हणले, तुकोबाराय या ठिकाणी आले बुवा, पण आले होते कशासाठी नेमकं? पामराला उपदेश करण्यासाठी आले होते का? विषयीला उपदेश करण्यासाठी आले होते का? नवे जिज्ञासूला उपदेश करण्यासाठी आले होते का? मुक्ताला उपदेश करण्यासाठी आले होते? निळोबारायांनी विचार केला. 3 वर्ग निळोबारायांच्या कक्षेत बसलेच नाहीत महाराज. का? कारण तुम्ही आम्ही पामर हे निषिद्ध विषय सेवन करण्याच्या मागे अडकलेलो आहे महाराज. विषयी लोक आहेत, एक शास्त्रानुमते जे विषय ते भोगण्याच्या मागेच पळालेले आहेत आणि मुक्ताला विषयाचं काही देणं घेणं नाही. उरला तो जिज्ञासू वर्ग.
जिज्ञासूला आपल्याला मुक्त अथवा मला काहीतरी उद्धार व्हावा याची तळमळ मनामध्ये असते. महाराज गोड प्रमाण देतात त्यासाठी. उद्धार असं प्रमाण बसलं पाहिजे बरं का. जिज्ञासूची अपेक्षा आहे की कधी मी उद्धार पावेल. आता तुमच्या डोक्यावर नाही जात ऐ तुम्हाला मालिका बघायची सवय रे. हा थोडस तुम्हाला मी परमार्थातली हा इतिहास आहे. आपण अगोदर म्हणतो ना एखाद्या गोष्टी मागे काहीतरी पूर्व इतिहास असतो बरोबर ना. तसा या अभंगामागचा हा पूर्व इतिहास आहे. तो अभंगामध्ये प्रवेश करून परत मी मालिकेकडेच येणार आहे तुमच्या. असो काय सांगत होतो मी. हां तुम्हाला दुसरा येणारच नाही. कीर्तन सांगत होतो मी. हां वा याला म्हणायचं चाणाक्ष श्रोता बरं का. आपल्या भाषेत याला ऍक्टिव्ह लिस्नर म्हणायचं. असं मी सांगत होतो जिज्ञासूची अपेक्षा आहे की मी कधी उद्धार पावेल बरं का. आणि निळोबारायांना हा वर्ग पाहायला मिळाला. निळोबाराय म्हणले उद्धारासाठी मी सुरुवातीला बोलून गेलो. संत येतात इथं अवतार घेतात आणि उद्धार करतात. पहा उद्धार कोणाचा करतात. तुम्हा आमचा उद्धार करतात. आता उद्धाराच्या शास्त्रीय भाषेत उदाहरण सांगितलं. उद्धार म्हणजे काय. उद्धार म्हणजे आपला या ठिकाणी हित करून घेणं याला उद्धार म्हणायचं बरं का. आणि अवतार म्हणजे अव म्हणजे खाली आणि तार म्हणजे येणे. संत खाली येतात आणि तुमचा आमचा उद्धार करतात. नवे नवे ते येतातच या ठिकाणी आपला उद्धार करण्यासाठी बरं का. आपला उद्धार करण्यासाठी येतात. निळोबाराय म्हणतात संत या ठिकाणी आले. जिज्ञासूची अपेक्षा ही माझा उद्धार व्हावा. संतही या ठिकाणी आले. कशासाठी. उद्धार करण्यासाठी आले. मग संत या ठिकाणी उद्धार करण्यासाठी येतात आणि उद्धार करतात. यात नवल काय बुवा. एखादा माणूस आता पोस्टमॅनने जर पत्र घरामध्ये दिलं यात नवल आहे का. कळती का भाषा तुम्हाला माझी. पोस्टमन घरी आला आणि त्यांनी पत्र दिलं यात नवल काय बुवा. कामच ना त्याचं पत्र देणं. मग संत येतात उद्धार करायला आणि उद्धार करतात यात नवल काय बुवा. मी नाही बोलत महाराजांचं प्रमाण आहे. उद्धराया आले दिन ब्रह्ममूर्ती संत जागी अशी हुके आली ना अधून मधून मग इको द्यायचा थोडासा. म्हणजे एवढायची सवय मला मध्ये मध्ये. कारण माणसं म्हणतात ना एक तर माणसं चाली ते झाल्यावर इथं येतात का तर म्हणतात त्यांचं एवढी बंद झालं आपण जाऊ. हिवाळण्याला किती इथं जळती ते तुम्हाला काय माहिती. महाराज लय अवघड आहे. परमार्थ करणं माझ्या लेकराच्या गोष्टी नाहीत. आणि आम्ही सगळी लेकरं परमार्थ करतो याचा अर्थ आम्ही लेकरं नाहीत. कळतीये भाषा माझी. नाही कळली तर जावा घरी जाऊन जेवा परत एकदा. मी तर महाप्रसाद आहे का. मग काय नाही कोण हाणायचं काय विषय मागच काय सांगत होतो मी. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धराया आले दीनजना. ते येतात आपल्या दीनजनाचा उद्धार करण्याचा. मग निळोबाराय म्हणतात ते उद्धार करण्यासाठी आले आणि उद्धार करतात. मग यात नवल काय. दीन उद्धर
बोलत आपण अभंगात प्रवेश केलाय बरं का. ऐका, अभंगाच्या शेवटच्या चरणातून आपण प्रवेश करतायत. प्रमुखताना आपण पहिल्या चरणातून प्रवेश करत असतो. पण ऐका बरं का, या ठिकाणी निळोबाराय म्हणतात दिनजनाचा उद्धार करायला आलेले संत दिनजनाचा उद्धार करतात. यात नवल काय? निळा म्हणे तीही संगेची तरणे. संतांच्या संगतीचं महात्म्य तेवढं आहे की त्यांच्या संगतीत गेलं की आपला उद्धार होणं हे निश्चित. आणि संत येतात त्यासाठी. मग महाराज संत येतात ज्यासाठी ते करतात. यात नवल नाही. मग नवल काय बुवा? नवल काय? ऐका बरं का, नवल सांगतो तुम्हाला. निळोबाराय म्हणतात मी असा एक योगी बघितला. तो योगी म्हणजे फक्त आणि फक्त 16 वर्षाचा होता. त्यावेळेस निगमवल्ली नावाचा ग्रंथ, आता तुम्ही ज्ञानेश्वरी या नावाने ऐकला, पण ज्ञानेश्वरीला निगमवल्ली म्हणलं गेलं बरं का. मी बोलत नाही. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली बरं का. एकही अक्षर प्रमाणाशिवाय बोलणार नाही. ज्ञानोबारायांनी निगमवल्ली प्रगट केली असा योगी मी पाहिला, ज्या योग्या पुढे 1400 वर्षाचा चांगदेव सुद्धा शरण आला. गोड प्रसंग आहे. ऐका, ज्यावेळेस चांगदेव आळंदीमध्ये आले, काळावरच्या चांगदेवांनी विजय मिळवला. ते चांगदेव त्या ठिकाणी त्यांच्या भक्त मंडळीजवळ एक ब्राह्मण घराणं गात आला. महाराज म्हणे चांगदेव चांगदेव ऐका. म्हणे काय? आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणजे खूप मोठा अधिकारी व्यक्तिमत्व आहे. काय केलं हो त्यांनी? काय केलं सांगू? एका निर्बुद्ध रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला महाराज आणि रेडा ऋग्वेद बोलला. एवढा मोठा चमत्कार केलाय. नाही रुचलं महाराज. आणि खरं सांगू का, मोठ्या माणसाला असो किंवा एखाद्या ज्ञानी माणसाला आपल्यापेक्षा एखाद्याचं कौतुक केलं तर नाही सहन होत महाराज. होतंय का? तुमच्याकडे येतो मी. एखाद्या सुगरण बाईला दुसऱ्या सुगरणीचं कौतुक केलेलं पटतं का हो? तुम्ही सुगरणी नाही. तुम्हाला येतो का स्वयंपाक करायला? पुरणपोळीत पुरणात कणिक घालतात का कणकीत पुरण? आमचे बाबा खूप गोड दृष्टांत सांगायचे बरं का. बाबा म्हणले एक बाई पोळ्या करायला बसली, पण तिला रेसिपीच माहीत नव्हती. का तर ती शेजारी बघून आलती आणि पोळी इतकी चविष्ट लागली, पण तिला रेसिपी माहीत नव्हती. आल्यावर तिने मस्त कणिक मळली, पुरण केलं, आणि ज्यावेळेस पोळी लाटायची वेळ आली त्यावेळेस तिला सुचलंच नाही महाराज नक्की पुरणात कणिक घालायची का कणकीत पुरण घालायचं. मग ती पुरणाचा गोळा घ्यायची आणि त्यात कणिक घालायची. सुगरणींना कळलं, ज्या सुगरण नाही त्यांना कळणार नाही. तर ती प्रयत्न करायची आणि लाटाय बघायची. तेजस महाराज तिची काय पोळी गोल व्हाय ना, ती पोळी नकाशाच व्हायची. मग तिने विचार केला माझी पोळी का व्हायना. मग तिने विचार केला अरे ती हिरवी साडी घालून बसली होती. तर रेसिपीचा आणि हिरव्या साडीचा काय संबंध होता का? पण तिने लगेच पॅटर्न बदलला आणि हिरवी साडी घातली महाराज आणि मग बसली. परत पुरणात कणिक घातली महाराज, पण तरी बी नाही जमलं महाराज. ती म्हणली तिने बॉयकट केलता. आता महाराज कराच का तरी केस घातली आणि परत पोळी करायला बसली. होईल का पोळी महाराज? परत पुरणातच कणिक घातली, नाही पोळी झाली महाराज. का? कारण पद्धत चुकली महाराज. का? त्याला सुगरण नाही म्हणत. मला सांगायचा मुद्दा आहे, ती सुगरण जाऊ द्या. एका सुगरणीला दुसऱ्या सुगरणीचं केलेलं कौतुक पटतंय का? नाही पटत महाराज. मग या ठिकाणी ज्ञानी चांगावटेश्वर त्या ठिकाणी होता, योगी होता, आणि दुसऱ्या योग्याचं कौतुक समोर होते. नाही ऐकवलं महाराज आणि सांगितलं आम्ही त्या ज्ञानोबारायांच्या समोर जायचंय. तुम्ही म्हणता ना ते आळंदीचं पोरग, त्याच्या समोर जायचंय, पण जाण्या अगोदर त्यांना एक पत्र लिहायचं. पत्र घेऊन आले महाराज हातात. लेखणी आणली, पत्र समोर घेतलं, हातात कागद घेतला आणि लिहायला सुरुवात केली. चिरंजीव म्हणून लिहावं तर हा वयाने बारीक आहे, सॉरी ज्ञानाने मोठा आहे. चिरंजीव म्हणून लिहावं तर ज्ञानाने मोठा आहे आणि आशीर्वाद द्यावा तर महाराज योगी म्हणलं जातं. द्विधा अवस्था तयार झाली आणि कोरच पत्र ज्ञानोबारायांकडे पाठवलं.
ज्ञानोबारायांकडे कोरपत्र पाठवलं. ज्ञानोबाराई, मुक्ताबाई, निवृत्ती दादा आणि सोपान काका एका भिंतीवर बसले होते आणि त्या ठिकाणी ते सेवक आले आणि सांगितलं आमच्या गुरुजींनी तुम्हाला हे पत्र पाठवलंय. पत्र बघितलं तर दोन्ही बाजूनी कोरच होतं. ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईच्या हातात दिलं आणि मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ते बघ याच्यावर काय लिहिलंय दिसतंय का? ते म्हणते दादा याच्यावर काहीच नाही लिहिलं रे. अगं मुक्ते चांगदेवाने पाठवलेलं पत्र आहे, काय म्हणायचं असेल? मुक्ताबाई खूप गोड बोलती, दादा काळावर विजय मिळवणारा 1400 वर्ष जगणारा चांगदेव या कागदाप्रमाणे कोराच आहे बघ म्हणे. आणि मग ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथांच्या आज्ञेने एक 65 ओव्या त्या कागदावरती लिहून दिला. तो ग्रंथ प्रचलित झाला, त्याला चांगदेव 65 म्हटलं गेलं बरं का. आणि तो चांगदेव 65 ग्रंथ ज्यावेळेस चांगदेवांकडे माघारी आला, महाराज एकाही ओवीचा अर्थ चांगदेवाला लागला नाही. एकाही ओवीचा अर्थ ज्ञानोबारायांनी ओव्या लिहिलेल्या त्याचा अर्थ चांगदेवाला कळला नाही. आणि मग राग आला आणि वाघावर बसून निघाले ज्ञानोबारायांना भेटायला. एवढी मोठी न भूतो न भविष्यती अशी मिरवणूक निघाली. हातात वासुकी नावाचा सर्प घेतलाय, अत्यंत झाल विषारी तो साप हातात घेतलाय. वाघावरती बसलेले अनेक भूतगीत त्यांच्या सोबत चाललेले आहेत. योग सामर्थ्यावर अनेक जीवजंतू त्यांच्या समवेत चाललेले आहेत. आणि त्यावेळेस भिसोबा खिचर सांगायला आलेत माऊलींकडे, माऊली ते योगी चांगदेव तुम्हाला भेटायला येत आहेत. असे तसे नाहीत येत, वाघावर बसून येत आहेत. माऊली म्हणतात, दादा निवृत्तीनाथांना म्हणतात, दादा चांगदेव वाघावर बसून येतात आणि आपण त्यांना सामोरं कसं जायचं? निवृत्ती दादा म्हणतात, ज्ञानदेवा त्यांना सामोरं कसं जायचं हे मी तुला सांगायची काय गरज आहे बुवा. महाराज निर्जीव अशा भिंतीवर बसले होते. त्या निर्जीव भिंतीला ज्ञानोबारायांनी हाताने स्पर्श केला आणि सांगितलं, माई आता आमची इज्जत राहतो. विज्ञानवादी लोकांचा विश्वास नाही बसणार महाराज, पण दगडाची निर्जीव भिंत त्यावेळेस करकर आवाज झाला आणि चांगदेव महाराजांच्या दिशेने निघाली. ती भिंत संतांच्या संगतीत गेली आणि चालायला लागली. नवे नवे चांगदेव जो महिमा ऐकून आला, जो निर्बुद्ध रेडा ज्ञानोबारायांच्या संगतीत गेला आणि वेद बोलायला लागला. निळोबाराय म्हणतात, खऱ्या अर्थाने हे नवलय अभंगाचं.
सात्विक भांडण म्हणतात बरं. तुम्हाला कळलं का नाही मला माहित नाही. गोड बरं का गोड. सगळ्यांनी एकदा टाळी वाजवतो. निळोबाराय म्हणतात खऱ्या अर्थानं हे नवल. तुम्ही बघितलं का रस्त्याने कधी एखादा रेडा आडवा आलाय गाडीला? कोणाच्या आलाय का आजपर्यंत आडवा रेडा? महाराज एवढा निर्बुद्ध प्राणी तो, एवढा त्याचं वर्णन माझ्या बुद्धीने तर होणारच नाही. एवढा निर्बुद्ध म्हणजे मला वर्णन करायला बुद्धी आहे. कधी जर गाडीच्या पुढे आडवा आला ना, किती हॉर्न वाजवा त्याला, किती पण गाडी हलणार नाही अजिबात. आणि बसलेला असल्यावर तो विषय संपला. त्याला उठून 2 काठ्या टाकावं लागतात तेव्हा तो हळूच मागं बघतो वळून. अरे मला मारले वाटतं. एवढा निर्बुद्ध तो रेडा ज्ञानोबारायांच्या समोर उभा राहिला. अर्थात ज्ञानोबारायांच्या संगतीत गेला आणि ज्ञानोबारायांच्या हाताचा कोमल स्पर्श झाला. परिणाम रेड्याच्या मुखामधून अवघड असा ऋग्वेद बदला. अतिशय गुह्यप्रमाणे बरं का. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ओंकार. काय महाराज पुढं? प्रणवाचा. महाराज जे प्रणवाचा आतला ओंकार आहे, जो अंतकरणाचा विषय, जो जन्माच्या वेळी आपण कधी ऐकला असेल अभंग, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. त्यामध्ये आपण देवासोबत एक वचनबद्ध झालेलो आहे. देवा या दुःखातून मोकळं कर बाबा, कर का आपण त्याला केलेला आहे. आणि त्या नवसामध्ये तुम्ही बघितलं का, पोरग जन्माला आल्याबरोबर त्याचा जन्माला येण्यापूर्वी जो नाद असतो तो सोहमचा नाद असतो. सोहम सोहम सोहम. आणि जन्माला आलं ना ते म्हणतात कोहम कोहम कोहम. सोहमचा उच्चार होतो देवा आता सोडव. आणि बाहेर आलं की ते म्हणतं देवा मी कधी म्हणलो होतं तुला कोहम, कधी 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 कधी. शेवटी माणूस आहे महाराज. असो तो प्रणवाचा उच्चार त्या रेड्याच्या मुखामधून माऊलींनी वदवून घेतला बरं का. तो कठीणातला कठीण ऋग्वेद माऊलीने त्या रेड्याच्या मुखातून वदवून घेतला. हे खऱ्या अर्थानं नवल आहे. जड भिंत चालवली हे खऱ्या अर्थाने नवल आहे महाराज. म्हणूनच संतांचा महिमा हा सामान्य नाही. आता थांबा, आता आपल्याकडे 15 मिनिटं राहिलेत फक्त. तो महिमा अतिशय असामान्य असा महिमा आहे. महाराज म्हणतात म्हणून नोहे हा सामान्य महिमा संताचा. का बरं? नामदेव महाराजांच्या हातून 5 वर्षाच्या नामदेव महाराजांच्या हातून दगडाची मूर्ती, दगडाचा विठोबा नैवेद्य भक्षण करत होता महाराज. आणि नामदेवराय म्हणजे सोपी व्यक्ती नाही महाराज. या कीर्तन परंपरेचा ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला वारसा लावून दिला असेल ना तर ते नामदेव महाराज आहेत बरं का. नामदेव महाराज म्हणजे साधी सामान्य गोष्ट नाही. नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचत होता महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. देव नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचत होता. आणि नाचलं तर कीर्तनातच नाचावं महाराज. लक्षात येत आहे? आजकाल आम्ही डीजे पुढं नाचतो. कुठं? डीजे पुढं. खरं सांगू का, मी आता बदलत्या टेक्नॉलॉजीला अजिबात त्याच्या विरोध नाही बरं का सर. पण अलीकडं पोरं नाचतात ह्यात वाईपट गोष्ट नाही. म्हणजे एवढं वाईट वाटत नाही, वाईपटच आहे ते. आता त्यांना काय करणार? त्यांना शंकराचा शाप आहे. कुणाचा? तुम्ही म्हणाल महाराज बिघडला का? शंकराने कसा शाप दिलाय? शंकराच्या लग्नामध्ये भूत नाचायला आली होती.
काय भूत नाचायला भली ती पण जीप बाहेर काढूनच नाचायची सर. ती भूत मी सांगत नाही मला प्रमाण देणार मी कोणतीच गोष्ट नाही. भूते बेताळ नाचती भूते बेताळ काय बरं काय का शंकराच्या लग्नात भूत नाचायला लागली. भूतच नाही यताळ होतं झुटिंग होतं हाडळी होत्या. त्यावेळेच भूत यताळ शंकराचं लग्न लगेच लागून गेलं त्यामुळे त्यांचं अर्धवट राहिलं नाचायचं. आणि ते शंकराकडे गेले ते म्हणले एक गाणं व्हायला पाहिजे वन्स मोर. नाही महाराज नाही लग्न झालं त्या लग्नात नाहीच झालं वन्स मोर. मग देवाने सांगितलं कलियुगामध्ये जिथं जिथं लग्न लागल जिथं जिथं डीजे असेल तिथं तुम्ही भूत यताळ झुटिंग आणि उरल्या सुरल्या हाडळी तुम्ही तिथं नाचू शकता बाबा. मग आता तुम्हीच ठरवा नाचायचं म्हणलं तर आपण भूत आहेत यताळ आहेत का हाडळीचं बघा बरं का तुमचं तुम्ही. जाऊ द्या काय सांगत होतो मी. नाचायचं तर कीर्तनात नाचलं पाहिजे का खूप गोड लिहिलंय बरं का इथं काय झालं का. कुठं नाचायचं कीर्तनामध्ये नाचायचं. फक्त कीर्तनामध्येच नाही नाचायचं महाराज. नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली. ज्या निमित्ताने आपला सोहळा आहे आषाढी कार्तिकीची वारी चालू आहे महाराज. आषाढीची वारी चालू आहे. नाचायचंय ना त्या वारीमध्ये नाचावं महाराज. त्या वारीमध्ये नाचायचं म्हणलं ना तर तो आनंद वेगळा आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या एकदा आपण भजनच करू बा. खरंच वारीतला आनंद काय सगळ्यांनी जोरदार टाळी. ज्याला नाचायचं तो उठून पण नाचू शकतो बरं का. माझं काही बंधन नसतं. हे जमत नाही ते जमत नाही मला सगळं जमतं. बिंदास नाचूही शकता. सुंदर भजन हात वर करा सगळ्यांनी एकदा छान. ज्याला हाय त्यांनीच वर करा हात. ज्याला नाही त्याने नाही. उठाल का सगळे छान पाहून ठेवू आपण. चला उठा 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 सगळे. एक मिनिट काय लागतं का आता काय डीजेची गरज नाही सर आपल्याला. अजिबात उठा 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 सगळे. इकडून या थोडे इकडून या तुमच्या तुम्ही या थोडं थोडं थोडं.
सगळ्यांनी एकदा स्वतःसाठी टाळी वाजव. हा स्वतःसाठी म्हणजे लय जोरात वाजवता दुसऱ्यासाठी नाही. असो असो बरं का. नाचायचं तरी इथं नाचा. नावं ठेवली तरी चालतील महाराज, पण इथं नाचला ना तर त्याचा उद्धार निश्चित आहे महाराज. त्याला दुसरा जन्म घ्यायची गरजच नाही उद्धारासाठी. का? कारण या जागेवरती नाचणं म्हणजे प्रत्यक्ष देवासोबत नाचणे. या कीर्तनामध्ये देव नाचतो महाराज. जेथे कीर्तनाची जागा तेथे देव उभा असतो, म्हणून इथं नाचायचं बरं का. असो सांगत होतो, ज्या नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचला त्याच नामदेवरायांच्या हाताने त्याने नैवेद्य भक्षण केला. हे नवल आहे महाराज. नामदेव महाराजांच्या हाताने देव नैवेद्य खातो हे नवल आहे. आणि नवल क्रमांक 3 सांगून जाईल मी तुम्हाला. महाराज या जगामध्ये एक असामान्य व्यक्तिमत्व गेला. आता एक येडी हळद म्हणाली की तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमनच झालं नाही. हा विज्ञानाचा आता खरं मी सरांना मगाशी बोललो, मी स्वतःही सायन्सने शिकलेला विद्यार्थी आहे, पण विज्ञान एवढं प्रगल्भ नाहीये की ते अध्यात्माची बरोबरी करू शकेल. मी जाणीवपूर्वक बोलतोय बरं का. विज्ञान एवढं प्रगल्भ नाहीये की जे तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन मान्य करणार नाही. अनेक पुरावे आहेत महाराज, अनेक पुरावे. काही लोक म्हणतात तुकोबारायांचा खून झाला. एवढी निर्लज्ज अवलाद महाराष्ट्रात जन्मालाच कशी येते तेच कळत नाही मला. अहो महाराज, ज्यांनी पंचमवेद आपल्याला दिला, तुकोबारायांची गाथा जर कधी वाचून बघितली ना महाराज, अक्षरशः डोळ्यात पाणी येतं महाराज. त्या तुकोबारायांचा आणि पांडुरंग परमात्म्याचा जर संवाद कधी ऐकला ना तर तुकोबाराय कधी त्या देवासोबत भांडतात. तुकोबाराय त्या देवाला कधी एवढं कळवळून बोलतात, देवा कागा रुसलासी कृपाळू बाहेर, का माझ्यावरती रुसला नाही तर तुझा माझा देवा का रे वैराकार. दुःखाचे डोंगर कधीतरी बघा, कधीतरी अभंग बघितले ना तुकोबारांची गाथा. आणि तुम्हाला एक प्रश्न म्हणजे सहज सांगून जातो बुवा, कधी तुम्हाला जर आयुष्यात कधी एखादी अडचण आली ना तर कधीतरी ज्ञानेश्वरी समोर घ्या, कधीतरी तुकोबारांची गाथा समोर घ्या आणि वाटेल तो एक अभंग त्यातला काढा बरं का. तुमच्या अडचणीचं उत्तर त्यात नक्की सापडेल. हे तुकोबारांच्या गाथेची, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीची ताकद आहे महाराज. पण आम्ही त्याला विठाल हा म्हणजे उद्या ज्यांचं कीर्तन आहे ते पण इथं आले, परवा ज्यांचं कीर्तन आहे ते पण इथंच आहेत, आणि काल ज्यांचं कीर्तन झालं तेच नाही तिथं, नाही तर मग सगळेच असते. काय सांगत होतो मी? मला म्हणजे वयामुळं नाही लक्षात राहत. असं काही नसतं, तुमचं लक्ष आहे का नाही ते बघायचं असतं मला. काय सांगत होतो? असं कधीतरी ज्ञानेश्वरी तुकोबारायांची गाथा उघडा, आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. माझं चांगलं आहे अजून, मला माहिती मी काय बोलतो. असं त्या गाथ्यामध्ये आपल्याला सगळे उत्तरं मिळतात. ऐका, तिसरं नवल तुम्हाला सांगून जाईन. ज्या वेळेस तुकोबारायांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली गेली महाराज, आणि तुकोबारायांनी 13 दिवस त्या इंद्रायणीच्या काठावरती बसून त्या जगदंबेला विनवणी केली की जगदंबे काय चुकलं असेल ग माझं की मी लिहिलेले त्या भगवंताचं गुणगान गायलेलं या इंद्रायणीमध्ये बुडवलं. महाराज 13व्या दिवशी साक्षात सरस्वती माई ती गाथावर घेऊन आली. हे महाराज सांगतात, संतांच्या संगतीमध्ये कागद गेला, संतांच्या संगतीमध्ये कागद गेला. नीट ऐका, संतांच्या संगतीत कागद गेला आणि महाराज परिणाम काय झालं? जसा होता पाण्यात असूनही कोरडाच्या कोरडा बाहेर निघला. महाराज म्हणतात, उदका माझी वह्या ठेविल्या कोरड्या, हे नवल विठाल. आणि हे नवल होत कशाने महाराज? हे नवल होतं त्या भगवंताच्या नामस्मरणाने, म्हणून त्याचं नामस्मरण घेतलं पाहिजे. मी दरवेळेस नाही म्हणत, पण आता ह्या वेळेस आग्रहाने म्हणतो बरं का. नामस्मरण नाही घेतलं तर मग अवस्था बेकार होती. नामस्मरण नाही घेतलं तर अवस्था काय होती? तुम्हाला न्यायला कोण येतं? हा यम, यम है हम. तो रेड्यावर बसून येतो. मागाशी सांगितलेला निर्बुद्ध प्राणी त्याच्यावर बसून येतंय, हातामध्ये चाबूक आहे
आणि मग ते आल्यावर मारिती जोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर भोसाल. मग त्याला दयामया नसती महाराज. इतकं हानीत औदुंबर महाराज वर गेले होते. एवढं हानीत तप्त भूमीवरून चालवतात महाराज. आता तुम्ही म्हणाल महाराज तू काय बघाय गेलता का? मी बघाय नाही गेलो, पण कधीतरी गरुड पुराण वाचून बघा महाराज. गरुड पुराण जर वाचलं आपल्या संग्रह याच्यात लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे. कोणी वाचली नसेल पण मी वाचलेली. आध्यात्मिक पुस्तकांचा या ठिकाणी जो वापर आहे तो मी एकट्यानेच केला असेल असं मला वाटतं. छान सगळे ब्रह्मपुराण असेल सगळे 18च्या 18 पुराण इथं उपलब्ध आहेत बरं का महाराज. कधी जमलं तर वाचा ते. गरुड पुराण वाचा, स्कंद पुराण वाचा, काय वाचायचं जमल ते वाचा. आध्यात्मिक बाजू वाचली पाहिजे, आध्यात्मिक कळालं पाहिजे महाराज. असो एवढं हाणतात महाराज, एवढं हाणतात. जो भजन करत नाही ना त्याला तर पहिला तोडावतात. हा तुम्ही करता? नाही करणार सांगतो. तुम्ही करता तर ठीक. जो भजन करत नाही त्याला एवढं हाणतात, एवढं हाणतात. किती हाणतात मला माहित नाही, मी काय गेलो नाही अजून. असो महाराज सांगतात भजन नाही केलं तर तो यम येतो, रेड्यावर बसून येतो. म्हणून ऐका आता तरी ऐका. काय करा आता? त्याचं नामस्मरण करा. नाही नामस्मरण घेतलं तर मग काय होतं ऐका. हे जरी नाही का तरी दुसरं येईन, हे जरी नाही का नकोच. नका वाजू आता, नका वाजू. माणसाला एखादी गोष्ट करू नका म्हणल्यावर करतात आणि करा म्हणल्यावर अजिबात करणार नाहीत. असं महाराज त्याचं नामस्मरण नाही घेतलं तर आपल्याला या भवसागरामधून मुक्ती मिळणार नाही. अभंगाच्या 4ही चरणाचा तुमच्या पुढे भाव मांडलाय. असो मी सांगितलं नामस्मरणामुळे हे शक्य होतं. मग नामस्मरण घेतलं पाहिजे. कोणाचं? जय विठोबा
बरोबर टायमिंगला संपले बरं का. एक 2-4 मिनटं चालेल का? हा, तुमच्या झोपण्याचा भुकेचा तो वेळ म्हणजे तुम्ही परत शिवाय द्यायचा. याला कधी कीर्तन करायला मिळतात का नाही? मला कीर्तन लय करायला मिळतात, काय टेन्शन. आता तुम्ही म्हणजे आवर्जून उल्लेख करतो बरं का की आता तुम्ही जर पाहिला असेल तर सोनी मराठीवरती एक शो आला होता आता, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. या सगळ्या गुरुजनांच्या आशीर्वादाने, या मित्रांच्या शुभेच्छाने 7,000 कीर्तनकारांमधून पहिल्या 10 कीर्तनकारांमध्ये मिळून एकच तोंडाने नाही सांगायला पाहिजे, तुम्ही बघायला बी पाहिजे ना. सोनी मराठीवरती खूप छान शो झाला आणि फक्त शुद्ध सांप्रदायिक कीर्तनमाला त्या ठिकाणी झाली बरं का. खूप गोड त्या ठिकाणी व्यवस्थापन होतं आणि त्या व्यवस्थापनामध्ये सेवा करण्याचा योग आला. आणि विशेष म्हणजे माझ्या नावापुढं अहिल्यानगर पुढं कर्जत हा तालुका लागला होता बरं का. त्यामुळे कर्जत तालुक्यामधून नाराज होता एक कर्जत तालुक्याचं. आणि खरं तर या कर्जत तालुक्यामध्ये एक एवढं मोठं विद्यालय पण आहे. या कर्जत तालुक्यामध्ये एवढे गुणी शिक्षक वृंद आहेत आणि या कर्जत तालुक्यामध्ये जर परमार्थिक पार्श्वभूमी बघितली तर इथं कीर्तनकारांची खाण आहे महाराज, इथं कलाकारांची खाण आहे बरं का. इथं तुम्ही दगडाखाली जसा विंचू काढावा ना तसा कलाकार काढतात, एवढी कर्जत तालुक्यामध्ये ताकद आहे बरं का. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरच परदेशामध्ये जायची पण संधी उपलब्ध झाली आहे, ती सोनी मराठीच्या माध्यमातूनच. असो, महाराष्ट्रामध्ये सध्या ठराविक काही कीर्तनकार आहेत. कर्जत तालुक्यामध्ये युवकवीर माऊलीदादा पठाडे आणि दुसरा कीर्तनकार मला वाटतं आदेश महाराज हरिहर असेल. असं ही माझ्यासाठी आणि खरं तर विद्यालयासाठी खरंच एक गौरवाची बाब आहे. का तर मला माझ्या खर्चाने मी जाऊ शकत नाही, कारण आपण एवढे श्रीमंत माणसं नाहीत महाराज. हां, गरिबी कधी लपवायची नसते महाराज, आपण सामान्य माणसं आहेत, आपल्याच्याने जाणं होणार नाही. अशी काहीतरी व्यवस्था झाली तर आपण जाऊ शकतो आणि ती व्यवस्था होते. असो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तो योग येतोय. आषाढीची वारी चालू आहे, आषाढीच्या वारीच्या पर्वावरती हा कार्यक्रम या ठिकाणी झाला. एक सगळ्यांना विनंती करेन की आयुष्यामध्ये आला ना तर कधीतरी एकदा पंढरीची वारी करावं. पंढरीच्या वारेवर कधीतरी एकदा चाला आणि मग बघा तो कनवाळू कृपाळू कधी जायचं ऐका. पायामध्ये जोपर्यंत प्राण आहे, आपली अवस्था जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत पंढरीची वारी केली पाहिजे. जोवरी सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाहे तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको महाराज, वारी केलीच पाहिजे. का वारी 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 म्हणजे काय सांगून जातो तुम्हाला. ऐका, वारी म्हणायचं कशाला? वारी म्हणायचं त्याला पांडुरंगाप्रती असणारी ओढ, ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या नामाचा गजर. वारी म्हणायचं त्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, त्याला म्हणावं वारी. आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे बुवा. ती वारी केली की आपण या जन्ममरणाच्या धाडगाडगातून सुटलो बुवा, कायमचं सुटलो. मग ती वारी जशी शक्य होईल ना महाराज, त्या पंढरीच्या पांडुरंगाला एकदा भेटा आणि त्याला सांगा देवा आम्ही आलोय बुवा वारीला. का
कारण महाराजांनी सांगितलं तो वाट बघत उभा असतो, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. म्हणून त्या पांडुरंगाची वारी करा. असो, झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी पुनश्च एकदा सर्व या ठिकाणी जे उपस्थित आहेत, शेवटी महाराज मुळे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे गायकवाड महाराजही उपस्थित राहिले, यांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळे श्रोते मंडळी सांगल एवढे छान बसलात. भजन करा म्हणलं केलं नाही, टाळी वाजवा म्हणलं वाजवली नाही, नाही नाही वाजवली, छान गोड नाचलात. काय असतं महाराज, कीर्तनकार येते म्हणून किती ओरडला किती बोंबालला तरी तुम्ही कधी ऐकत नाही म्हणतात. खुशाल ऐकता 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 तुम्ही ऐकता. असो, झालेली सेवा सद्गुरू गोदड महाराजांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. बोलण्याच्या योगामध्ये कोणाच्या अंतकरणाला काही ठेस पोचली असेल तर कृपया मला माफ करा. बोलता बोलता एक 5-7 मिनटं तुमची जास्त घेतली त्याबद्दल माफी वगैरे काही मागणार नाही, कारण की तुमचा काय बांध कोरला. 5 मिनटं जास्त घेतले तर असं काही तुमचं नुकसान झालं. हां, इकडे तिकडे कुठं स्टँडवर बसण्यात वेळ जातोयच की आपला. हां हां हां, म्हणजे हे सगळे कॉलेज करणारी पोरं आहेत, त्याच्यामुळे त्यांना कळतंय लगेच. असो, सरांना एक विनंती करतो गड्या, तुम्ही आतापर्यंत आम्हाला एवढं खरंच जीव लावलाय, एवढं सगळं मार्गदर्शन केलंय, आमच्या सगळ्या पोरांकडून एकदा असंच चांगलं लक्ष तुमचं राहू द्या. हे कलाकार तुमच्या कॉलेजमधले, त्यांचा विचार वेळोवेळी करा. आदरणीय औदुंबर महाराजांचाही म्हणजे मी हा फक्त माझा विचार मांडतोय. औदुंबर महाराजांची सेवा इथं मला अपेक्षित होती, आता नाही झाले, पुढच्या वर्षी नक्की विचार करा, कारण एक खूप उभारतं व्यक्तिमत्व आहे मोठं. औदुंबर महाराजही गोड कीर्तन करतात आणि कॉलेजमध्ये एवढे छान कलाकार आहेत महाराज. पुढच्या वर्षी आपण त्या सगळ्यांचा विचार पुन्हा एकदा करा. पण हे खूप अवघड आहे, ही गोष्ट सोपी नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आता हे जमवायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. नवे हा एकल्याचा खेळ, म्हणून मी बोललो. मी या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला एक ग्वाही देतो की आम्ही सगळे तुमच्या सतत कायम असू, सोबत असू. का? कारण तुम्ही एवढा छान उपक्रम या ठिकाणी साजरा करताय आणि हा आमच्या अंतरंगातल्या आवडीचा विषय आहे बरं का. कीर्तन म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आणि त्यासाठी आम्ही उठून येऊ, तिथून झोपलो तरी उठून येऊ असं. हां, नक्की तुमच्यासोबत असो. त्यामुळे तुम्ही कराल तेवढा चांगला या ठिकाणी उपक्रम करण्याचा अजूनही प्रयत्न करा. खूप छान या ठिकाणी होतोय, अजूनही याला संपन्नता तुम्ही देण्याचा प्रयत्न जेवढा करताल त्यावेळेस आम्ही तुमच्यासोबत असू अशी ग्वाही देतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर धन्यवाद.